आणि मुलं खूप कंटाळलेली आहेत. आणि माझ्यासाठी मुलं सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे. म्हणजे गेली 11 वर्षे मी पालकत्व या विषयावरती काम करते आहे. शाळांमध्ये लेक्चर घेणं, समुपदेशन करणं, शिक्षक, पालक, विद्यार्थी. तर त्यामुळे मुलं माझी खूप लाडकी आहेत. त्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको. तर मी थोडक्यात फक्त काही गोष्टी तुम्हाला सांगते. सगळ्यांची नावं घेत मी बसत नाही, पण व्यासपीठावर जे काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, विचारपीठावरचे, मला ज्यांनी आमंत्रित केलं त्या सर्वांचे आभार मानून काही गोष्टी फक्त सांगाव्याशा वाटतात. खरं तर माझं जे सांगणं होतं ते बऱ्यापैकी सोपं झालं, कारण मगाशी ज्या शिक्षक वर्गाने जे स्किट सादर केलं त्यातल्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या होत्या. म्हणजे पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे. आता ही तर गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे माहिती नसणाऱ्या गोष्टी खरं तर ह्यातल्या काहीच नसतात. फक्त ते अंमलात कसं आणायचं हे आपल्याला कळत नाही. तर मी सांगेन की मी स्वतः डॉक्टर आहे, माझे मिस्टर पण जॉब करतात, आमचाही मुलगा आहे तो आता 8वीत आहे. पण आपण ठरवलं ना तर वेळ देऊ शकतो. तुम्ही किती वेळ देता त्याला महत्त्व नाहीये. म्हणजे क्वांटिटी महत्त्वाची नाहीये, क्वालिटी महत्त्वाची आहे. जेव्हा पण तुम्ही घरी असाल त्यावेळेला तुमच्या मुलांशी संवाद कसा चालू आहे. म्हणजे अगदी गृहिणी जर असतील तर तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा मुलांशी बोलू शकता. त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या की तू भाजी निवड, मी काहीतरी बाकीची तयारी करते. किंवा स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ना तुम्ही जर विचार केला तर विज्ञान असतं. म्हणजे आपण तेल तापवतो, त्याच्यामध्ये अगोदर फोडणी टाकतो, मग पहिले मोहरी टाकतो, मग जिरे टाकतो, ते त्याचप्रमाणे का टाकायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी मागं ना विज्ञान आहे. कुकर लावतो आपण, काही गोष्टी आपण पातेल्यामध्ये वेगळ्या शिजवतो, त्याच्यामध्ये वाफेचं टेक्निक आहे, ते सायन्समध्ये येतं. कुठली गोष्ट किती तापमानापर्यंत तापवायची असते हे उत्कलन बिंदू वगैरे सगळं विज्ञानामध्ये आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ना आपण आपल्या सहवासातून शिकवू शकतो. आता मी जेव्हा पालक मीटिंग घ्यायला जाते किंवा शाळांमध्ये लेक्चर द्यायला त्याला बऱ्याच वेळा पालकांचा असा प्रश्न असतो की आत्ताचा अभ्यास इतका अवघड आहे ना की आम्ही अभ्यास घेऊ शकत नाही. तर मला कायम असं सांगावंसं वाटतं की मुलांचा अभ्यास घेण्यासाठी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं नाहीये. आज मी असेल किंवा माझ्यापेक्षा काही वयाने मोठे लोक आहेत, त्यांच्या आया शिकलेल्या होत्या का सांगा बरं. बहुतेक सगळ्याजणी गृहिणी होत्या. पण एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो की चल माझ्या शेजारी बसतो अभ्यासाला, अगदी स्वयंपाक करताना, धान्य निवडताना, कुठल्याही वेळेस, आणि आज काय काय शिकवलं, काय काय झालं शाळेमध्ये. आणि काय होतं मगाशी जे सांगितलं की आई मोबाईल बघतीये, तर मलाही हा माझा कायम सांगण्याची गोष्ट असते की संध्याकाळची वेळ झाली की सगळ्या बायकांना सिरियल्स बघायच्या असतात. खरं तर त्यामध्ये पॉझिटिव्ह किती गोष्टी असतात हा अजून एक वेगळा विषय भाषणाचा, त्याच्यामध्ये मी नाही पडत. पण वडील काहीतरी मॅच लावून बसलेत, मोबाईलवरती बघत बसलेत, आई काहीतरी मालिका बघते आणि मुलांना मात्र तुम्ही सांगणार की अभ्यास करा. ही गोष्ट कशी काय वर्कआउट होऊ शकते. म्हणजे तुम्ही एन्जॉय करताय आणि त्यांना मात्र मग ती शिक्षा वाटते अभ्यास म्हणजे. त्यापेक्षा भले तुम्ही अभ्यास नका घेऊ, पण त्यावेळेस तुम्ही काम करत बसा. तुम्ही तुमचं धान्य निवडा, वडिलांनी काही तुमच्या कपड्यांना इस्त्री करा, जे काही करत असाल, पण तुम्ही तेव्हा मनोरंजन करू नका. एवढी जरी गोष्ट केली ना तरी खूप होतं. नंतर मगाच्यापासून अँकर जे सर आहे ते सारखे सांगतात टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. कौतुक करायला आपल्याला किती त्रास पडतो ना. म्हणजे हे कायम जाणवतं बरं का, कौतुक दारिद्र्य आपल्याकडे आहे. आणि आपल्या पालकांच्या वेळेचं एक तत्व होतं की मुलाचं कौतुक त्याच्या तोंडावर करायचं नाही का तर तो शेफारेल. पण ही खूप चुकीची गोष्ट आहे. आपण आजकाल खूप गोष्टी निगेटिव्ह बोलतो. हे असं करू नको, त्याने असं होईल, असं केलंस तर असं होईल, तुला ही गोष्ट येतच नाही, तुझ्याच्याने हे होणारच नाही. पण पॉझिटिव्ह आपण फार कमी बोलतो. तर ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. म्हणजे एक जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली आणि त्याचं कौतुक केलं ना, त्याचं मॉरल वाढलेलं असतं, आत्मविश्वास वाढलेला असतो. मग तो परत आपलं मन राखण्यासाठी, मन जिंकण्यासाठी अजून 4 गोष्टी आपल्याला पाहिजे तशा करतो. आणि कुठल्याही पालकांना काय हवंय, आपलं मूल पुढे जायला हवंय. आता जे ॲबॅकस आहे हे एक्स्ट्रा स्किल आहे. म्हणजे आपल्याला बहुतेक सगळ्यांना मुलांनी चांगले मार्क्स पाडायला हवे, त्यांनी पुढे जायला हवे. ती पण मगाशी एक गोष्ट त्यांच्या स्किटमध्ये होती. आता माझं पुस्तक आहे, मगाशी सरांनी उल्लेख केला, मी जे 11 वर्ष काम करते आणि 20 वर्षापासून लिहिते आणि समुपदेशन 11 वर्ष करते. तर त्या सगळ्या अनुभवातून मी ते समृद्ध पालकत्व नावाचं पुस्तक लिहिले. तर त्यामध्ये हा एक चॅप्टर आहे की एक हॉवर्ड गार्डनर नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या. म्हणजे जन्माला येताना प्रत्येक मूल हुशारच असतं, फक्त आपलं काम काय आहे ते कशात हुशार आहे हे आपल्याला शोधून काढायचंय. म्हणजे कुणाची गणितीय बुद्धिमत्ता असते, त्याला मॅथमध्ये इंटरेस्ट असतो,
कोणाला निसर्गाबद्दल प्रेम असतं, तो निसर्गामध्ये पुढे जाऊ शकतो, कोणाला लोकांशी संवाद साधायला आवडतो, त्याच्याकडे ते भाषिक कौशल्य असतं. असे 8 प्रकारचे कौशल्य त्यांनी सांगितलेत. आणि जेव्हा मी म्हणजे माझं तुम्ही मगाशी ऐकलं असेल तर मी डॉक्टर आहे, शिवाय मी साहित्यात पण हे केलं का, कारण मला खरं तर आवड साहित्याची होती. पण मी 10वी-12वी बोर्डात आले होते तेव्हा पालकांना फक्त डॉक्टर आणि इंजिनियर एवढी 2च फील्ड माहिती असायची, त्यामुळे मला जबरदस्ती जावं लागलं. मी डॉक्टर झाले, पण माझी आवड होती म्हणून मी हे केलं. आता तसं नाहीये. आता काय इतकी क्षेत्र उपलब्ध आहेत ना मुलांसाठी की कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे जावं. आपलं अल्टिमेट गोल काय, माझा पण मुलगा 8वीत आहे, आपलं अल्टिमेट गोल काय की त्या मुलांनी यशस्वी व्हावं आणि त्याहून जास्त महत्वाचं तो सुखात राहिला पाहिजे, त्याला त्याच्या कामातून आनंद मिळाला पाहिजे. ते पैसा किती मिळतो त्यापेक्षा त्या मिळालेल्या पैशातून तो आनंदी होतो का, तर त्यासाठी त्याच्या आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये जर तो काम करू शकला तर ह्याच्यापेक्षा चांगली कुठलीच गोष्ट नाही. त्यामुळे मी सांगेन की आता जी काही मुलं मी माझ्या समोर बघितली ती सगळी ह्या वयोगटातली आहेत की त्यांना जे करायचं ते करू द्या. म्हणजे माझाच मुलगा असा आहे की त्याला एकदा वाटलं कोरोनामध्ये तो डान्स शिकत होता, 1 वर्ष त्याने ऑनलाईन डान्स शिकला, नंतर म्हटलं की नाही मला त्याच्यात इंटरेस्ट नाही वाटत, परत कराटे केलं, 1 वर्ष कराटे केलं, परत मागे 6 महिने लाठीकाठी केलं. सगळ्या गोष्टी करू द्या. असं करता करता त्याचा अनुभव घेता घेता एक दिवस त्याला समजतं की मला नक्की काय करायचंय. आपल्याकडे आपण लहानपणापासून मुलांना विचारतो तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, कसं उत्तर द्यायचं त्यांना त्याच्यातल्या खाचाखोचच माहिती नाही, त्या कामामध्ये काय करावं लागतं हे माहिती नाही, कसं काय व्हायचंय कसं कळणार. तर त्यांना जे करायचं ते करू द्या, खेळायचंय खेळू द्या, अभ्यास करायचाय करू द्या. आणि आत्ताचं क्षेत्र असं आहे म्हणजे आता तुमच्यापैकी काही जण जर सिरियसली वाचत असतील पेपर किंवा ह्या गोष्टी तर AI ने आता सगळ्या क्षेत्रामध्ये शिरकाव केला आणि AI ना सगळ्या गोष्टी करू शकतं, माणसाची कॉपी करून सगळ्या गोष्टी करू शकतं. फक्त कौशल्य आणि कल्पनाशक्ती ह्या 2 गोष्टी ते कधीच मिळवू शकत नाही. त्यामुळे आता जे तुम्ही वेदिक मॅथ्स बघितलं किंवा ॲबॅकस बघितलं किंवा अजून जी काही छंद जे आपण म्हणतो चित्रकला आहे, खेळ आहे, ह्या गोष्टी काय आहेत आपलं स्किल आहे, ते स्किल AI कधी मिळवू शकत नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्याच मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे, त्यांच्याकडे काही ना काहीतरी स्किल असेल आणि कल्पनाशक्ती. त्यामुळे तुम्ही मला एकच सांगायचं कळकळी की फक्त अभ्यासामध्ये त्यांना फोर्स करून मार्क्सवादी बनवू नका, त्यांना नॉलेज मिळू द्या आणि त्या अभ्यासामध्ये आनंद मिळू द्या. आणि आता ज्या पण मुलांनी पुढं मला ह्या मॅडमचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं त्यासाठी कौतुक वाटलं की त्यांनी सगळ्यांना ट्रॉफी दिलेल्या आहेत. म्हणजे सहभाग घेण्याची ट्रॉफी सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण आपल्याला जरी सांगितलं तरी सुद्धा आपण तेवढा आत्मविश्वासाने पुढे येऊन बोलू शकणार नाही. आणि आज आपल्या मुलांकडून मात्र आपल्याला अपेक्षा असते. शिवाय आपण काय झालंय खूप व्यवहारवादी झालोय, मी तुझ्यावरती एवढे पैसे खर्च करतो म्हणजे तू मला हे मिळवून दिलंच पाहिजे, तुला यश मिळालंच पाहिजे, असं नाही ना. त्या सहभागातला पण आनंद त्याला मिळू द्या, तो आनंद आपणही त्याच्या बरोबरीने घ्या. त्यामुळे ह्या टीमचं मला त्यासाठी मनापासून कौतुक करायचं आहे आणि तुम्हाला अशी टीम मिळाली शिकवायला त्याबद्दल तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. कारण प्रत्येक मुलं पुढे येऊन काहीतरी करतोय ना त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तो आत्मविश्वास सगळ्या गोष्टी उपयोगी पडतो. शाळेतल्या ओरल पासून पुढे जाऊन इंटरव्ह्यू देण्यापासून एखादा बिझनेस चालू केला तर आत्मविश्वास आणि त्या बिझनेसबद्दल प्रचार करण्यापासून सगळीकडे उपयोगी पडतो. अगदी टीचर झाले तरी सुद्धा मुलांसमोर बोलायला कॉन्फिडन्स लागतो. त्यामुळे ह्या छोट्या गोष्टी आहेत आणि खूप मोठा विषय हा आणि आपल्या आई वडिलांच्या तुलनेत आत्ताचं आपलं पालकत्व खूप चॅलेंजिंग झाले. मोबाईल, सोशल मीडिया इतक्या प्रकारचे काय म्हणतो मोह सध्या आजूबाजूला आहे. त्यामुळे हा खूप मोठा विषय आपण नंतर कधीतरी निवांत बोलू. माझा नंबर सांगते मी, तुम्हाला कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधा. खूप जिव्हाळ्याचा विषय माझा. 88 06 87 61 82 8806 876182. आणि ज्या मुलांनी यश मिळवलं त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक, सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि ह्या संपूर्ण आयोजन टीमचं मनापासून कौतुक. एकदम देखणं नेटकं नियोजन केलेलं आहे. धन्यवाद.